मुंबईतला गणेशोत्सव म्हटला की डोळ्यासमोर येतात त्या मोठमोठ्या मूर्ती, भव्य सजावट, ढोलताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका आणि पैशाची अमाप उधळण। पण या नेहमीच्या उत्सवाला छेद देत मुंबईकरांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे एक पाऊल टाकलंय। यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। या 3 मुलांनी जे करून दाखवलंय त्याच्या अनुकरणाची आज गरज आहे। पण नाही, आम्ही महाकायच मूर्ती आणणार, ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसचीच असणार, त्यावर घातक रसायन असलेलेच रंग असणार आणि त्याचं विसर्जन नदी, तलाव किंवा समुद्रातच करणार। पण यंदा मात्र हे चित्र थोडंसं का होईना बदललंय। यंदा मुंबईकरांनी 25,000 पेक्षा जास्त मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात केलंय। इतकंच काय, सार्वजनिक मंडळांनीही यंदा सजगता दाखवली आहे। यंदा मुंबईत 2,17,000 मूर्तींचं विसर्जन झालं। यातल्या 25,453 मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या। 2008 मध्ये पहिल्यांदा मुंबईच्या तत्कालीन महापौर सुभा राऊळ यांनी निवासस्थानी कृत्रिम तलाव बांधला। तेव्हापासून आतापर्यंत कृत्रिम तलावात विसर्जित होणाऱ्या बाप्पांची संख्या तिप्पट झाली आहे। 2013 मध्ये 357 सार्वजनिक तर 15,919 घरगुती बाप्पांचं कृत्रिम तलावात विसर्जन झालं। 2014 मध्ये 440 सार्वजनिक आणि 20,667 घरगुती बाप्पा कृत्रिम तलावात विसावले। तर यंदा 2015 मध्ये तब्बल 1,496 सार्वजनिक आणि 23,957 घरगुती बाप्पांचं तलावात विसर्जन झालं। मला हे सांगायला आनंद वाटतो की यावर्षी खास करून बरेचशे मोठ्या संख्येने इथे कृत्रिम तलावामध्ये त्यांचं विसर्जन झालेले आहे आणि इव्हन नवीन ठिकाणी सुद्धा आम्ही नवीन तलाव पण त्यांना बांधून दिलेले आहे। त्याच्यामुळे काल आम्हाला दिसायला 2 गोष्टी मिळाल्या। नंबर 1, जरासं घरगुती गणपती जो असतात त्यांचा गर्दी थोडा कमी झाली होती। त्यांच्यामध्ये आम्ही असं म्हणेन की अजून यापुढे अजून वाढवण्याची गरज आहे असं वाटतं। सेकंड, जनरल ट्रॅफिकचा सुद्धा आपल्याला बघायला मिळालं असेल की बऱ्याचशा लोकांनी तिथे केल्यामुळे थोडंसं ट्रॅफिकवरचा तणाव कमी झाला होता। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही आपल्या बाप्पाला कृत्रिम तलावातच निरोप दिला। खरं म्हणजे मी गेले अनेक वर्ष केवळ मातीचीच मूर्ती घेतो आणि आर्टिफिशियल तलावामध्येच त्याचं विसर्जन करतो। तीच परंपरा याही वर्षी मी केली आहे आणि त्याचं मुख्य कारण एवढं आहे की आपण जर आपली परंपरा आणि आपला विचार पाहिला तर तो निसर्गासोबत साधर्म्य साधण्याचा आहे आणि आपण निसर्गाचेच पूजक आहोत आणि म्हणून जेवढा आपल्याकडे होईल तेवढा प्रयत्न आहे। बदल घडवायचाच म्हटला तर अगदी कसाही घडवता येतो। शिस्तीचा बडगा उगारून, नियम कायद्यांचा धाक दाखवून किंवा अगदी दंडुकेशाहीने सुद्धा। मात्र यंदाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी दिसलेला घडलेला बदल हा समाजातल्या घटकांनी स्वतःच घडवलेला एक स्वयंस्फूर्त बदल होता। मुळातच गणेशोत्सव हा कलेचा आणि नाविन्याचा उत्सव आणि यंदाचा गणेशोत्सव जाता जाता आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा पेरून गेलाय। हीच ऊर्जा पुढच्या आणखी वर्षात अशीच वृद्धिंगत हो हीच इच्छा। कॅमेरामन अनुप पाठक, ABP माझा, मुंबई।